हे आदिवासीचे सुरू आहे. जोपर्यंत आपली जनसुनावणी रद्द होत नाही हॅलो तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. या गोष्टीवर ठाम आहे. हॅलो आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आजारीला इथं आणण्याचं कुणीच माफ करू नये ही माझी भावनेची विनंती आहे. आज नंतर जी अधिकाऱ्यांनी विशेष करून आमदार साहेबांनी जी बैठक बोलवली ठीक आहे. या बैठकीत आपण मान ठेवतो. माझी आमदार साहेबांना विनंती आहे. आज शरदादांना शिवनेरीचा शिलेदारच्या इकडे संबोधलं जातं. शिलेदारांनी एक करावं. या आदेशाला काही नाही झालं तरी तो पाहिजे आम्ही ठेवून येणार आहे. मी दादांना आम्ही त्या दिवशी पण सांगितलं की दादा आजी असू नाही तो बाजी आजपर्यंत आम्ही कोणाकडे काही मागितलं नाही. या गोरगरीब आदिवासी बांधवाच्या फक्त चेहऱ्याकडे बघा. याच्या फक्त डोळ्याचे अश्रू बघा. ही आमची कल्पनेची विनंती. 6 वाजेपासून उपस्थित होता. हे सगळं लाईव्ह बघत होतो. मला या ठिकाणी असं वाटलं जनसुनावणी रद्द होईल. मला असं वाटतं दादांनी पुढे यावं आणि ठामपणे सांगावं ही जनसुनावणी रद्द झाली. त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टीचा विचार करू. तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. मी या गोष्टी ठाम आहे. सगळ्यांनी थोडं शांत घ्या.